सरकारला बोलावं लागते. ह्या टॅक्टिक वापरा. तुमची शक्ती तिथं खर्च करा. योग्य ठिकाणी शक्ती लागली पाहिजे. आणि आणखी 8 दिवस आपल्या हातामध्ये. उद्या सोमवार, मंगळवार, बुधवार तर मी मुंबईला आहे. मला काय करायचं मी करतो. परंतु तुम्ही तुमचं काम करा. 23 तारखेची जय्यत तयारी करा आणि 8 दिवस आपापल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांच्या भेटी घ्या, आपापल्या ठिकाणच्या आमदारांच्या भेटी घ्या, आमदारांना विषय द्या. मॅटर आपण तयार करून द्यावं लागते. कोणाला वेळ आहे तुमचं सगळं करायला? स्थगन प्रस्तावाचा मॅटर तयार करून द्या किंवा लक्षवेधीचं करून द्या. त्याच्या बीएला घेऊन लक्षवेधी लागल नाही लागल परंतु उतारी होऊ द्या. लोकशाहीचे जे आयुध आहेत ते वापरा. आता काही गेले की होत नाही. 8 दिवसामध्ये क्वेश्चन करता येत नाही. क्वेश्चन हा 30 दिवस अगोदर करायचा असतो. तुम्हाला लक्षवेधी आताही करता येते. आमदारांना सांगा किंवा आणखी तुम्हाला स्थगन प्रस्ताव आमदारांमार्फत मांडता येतो. एखादा चांगला प्रभावी विरोधी पक्षाचा आमदार धरा किंवा सत्तेचा आमदार धरा, स्थगन प्रस्ताव कोणी मांडू शकतो. एखादा आमदार कसा झाला जसं आपल्याशी मदत करणारे जे आमदार आहेत, गावकरी साहेब चांगले त्याच्यामध्ये मात्र काही बोलू शकणार नाही. तर परिस्थिती कशी आहे? आमदार आहेत. मुख्य सचिवाला भेटायला गेले तर तुम्ही कुठले आमदार म्हणून विचारत होते? वस्तुस्थिती आहे काय? त्याला काय करणार? त्याच्यामुळं सगळ्या प्रस्ताव सुद्धा प्रभावी आमदारांनी मांडला पाहिजे. आता आम्ही आमदार नसतो तर आम्हाला हातात धरून चीफ सेक्रेटरी. पण सगळेच काही बिले लावले तर ओळखतात. बिल्ला आहे म्हणूनच सगळं होत असं पण असं काही आवश्यक नाही. आणि गावकरी साहेबांसारखा ज्यांना पूर्ण विषय माहिती आहे त्यांनी जर स्वतः सगळा प्रस्ताव आणला तर चर्चा होऊ शकते आणि ऑन दी स्पॉट निर्णय होऊ शकतो. तुम्ही याच्यावर शक्ती खर्च करा. अफवावर चर्चेवर शक्ती खर्च करू नका. शेवटच्या टप्प्यात ते चांगलं होईल. विश्वास असलाच पाहिजे. आता विश्वास नाही ठेवायचा तर मला सांगा 20 वर्ष काय तीर्मानाला तुम्ही आपण दुसरी बाजू घेऊ. तुम्ही बऱ्याच जणांकडे गेले ना, काय झालं होतं तुमच्या 20 वर्षामध्ये? किमान आज अधिकाऱ्यापासून ते मंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत तुमचा विषय तोंडपाठ करायचंय. निगेटिव्ह कोणी बोलत नाही. फक्त वेळ, संभ्रमावस्था हे आहे. नाही असं नाही. म्हणून काय आपण ते प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह सोडून करायची का? त्याच्यात पॉझिटिव्ह बघा. मी आपल्याला विश्वासाने सांगतो तुम्ही 23 ची तयारी करा. निर्णय नक्की होईल. धन्यवाद.